नमस्कार मित्रांनो. 8व्या वेतन आयोगाची चर्चा सध्या देशभरात जोरात सुरू आहे. अशातच चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजेच शिपाई पदावरील कर्मचाऱ्यांची पेन्शन नवीन वेतन आयोगात किती होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. आज आपण याच गणिताचा अगदी सोप्या भाषेत आढावा घेणार आहोत. सध्या 7व्या वेतन आयोगानुसार शिपाई पद हे पे मॅट्रिक्स लेवल 1 मध्ये येते. यात किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे. नियम असा आहे की सेवानिवृत्तीच्या वेळी असलेल्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम ही मूळ पेन्शन ठरते. म्हणजेच सध्या किमान पेन्शन 9,000 रुपये मिळते. परंतु 8व्या वेतन आयोगात यात मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. 8व्या वेतन आयोगामध्ये पेन्शन किती वाढणार हे संपूर्णपणे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल. जर सरकारने किमान फिटमेंट फॅक्टर मंजूर केला तर किमान मूळ वेतन 34,560 रुपयांपर्यंत जाऊ शकते, ज्यामुळे किमान पेन्शन अंदाजे 17,280 रुपये होईल. आणि जर कर्मचारी संघटनांच्या मागणीनुसार फिटमेंट फॅक्टर जास्त मिळाला तर हेच मूळ वेतन 41,000 ते 51,000च्या घरात जाईल. म्हणजेच किमान पेन्शन थेट 20,500 ते 25,700 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. थोडक्यात सांगायचे तर 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सेवानिवृत्त शिपाई कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये थेट दुप्पट किंवा त्याहून अधिक वाढ पाहायला मिळू शकते. मात्र यावर अद्याप सरकारची अंतिम मंजुरी मिळणं बाकी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या अशाच नवनवीन आणि अचूक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.